नंदुरबार शहरात 2 गटात दगडफेकीची घटना घडली होती। त्यामुळे माळीवाडा परिसरातील नागरिकांच्या मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। ईद ए मिलादच्या जल्लोष मिरवणूक दरम्यान हा सर्व प्रकार घडला होता। त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। पण सध्या पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। माळीवाडा इलाई चौक परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता पसरली आहे। या संदर्भात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। दंगल करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलीस दलाकडून देण्यात आलेले आहेत। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रशांत झवेरी यांनी। आपण पाहूयात। नंदुरबार शहरात काल दुपारी 2 गटात तुफान अशी दगडफेक झाली होती। त्या दगडफेकीत मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे। मी सध्या उभा आहे माळीवाडा या परिसरात। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात इथं पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो तैनात करण्यात आला आहे। तसंच या एरियात तणावपूर्ण शांतता देखील आपल्याला पाहावयास मिळत आहे। काल रात्री पोलिसांकडनं 54 जणांवर या दंगलीत आरोपी करण्यात आले आहेत। त्यापैकी 40 जण जे आहेत ते धरपकड करण्यात आली आहे। मात्र उर्वरित जे आरोपी आहेत त्यांचे शोध सुरू आहे। तसेच नंदुरबार पोलीस दलाकडनं आता शांततेचं आवाहन करण्यात येत आहे। तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं देखील पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे। प्रशांत झवेरी, NDTV मराठी, नंदुरबार।